नमस्कार, स्वागत आहे आपले चॅनल देवताच कॉर्नरमध्ये. मी विद्या आपले स्वागत करते. आजच्या सुंदर व्हिडिओमधून आपण गौरी महालक्ष्मीचे पूजन कसे केले जाते आमच्याकडे ही पद्धत मी ह्या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवणार आहे. बघा, आता लक्ष्मीपूजनाची तयारी आमची सुरू आहे. यासाठी असे आमचे कणकेचे दिवे तयार करून घेतो दोन्ही महालक्ष्म्यांचे. आणि पुरणपोळ्या, येथे आमच्याकडे पुरणाचाच नैवेद्य दाखवला जातो. पुरण, कटाची आमटी, कढी, भात, भजे, आळूच्या वड्या, कुरडाई, पापड, कढी असे वेगवेगळे पदार्थ ह्या दिवशी आमच्याकडे केले जातात. आणि बघा, असे कणकेचे दिवे बनवले जातात. दोघींचे मिळून आमच्याकडे 32 दिवे, 16-16 असे 32 दिवे केले जातात. आणि त्यांना आसन म्हणून, मुटकुळे म्हणून केले जाते. आणि असे प्रज्वलित आम्ही करून घेतो. आणि त्यानेच आम्ही महालक्ष्मीची पूजा हे पूजनाच्या दिवशी करतो. आता आम्ही पूजनाची तयारी केलेली आहे, म्हणजे आरतीची तयारी केलेली आहे. या दिवशी महालक्ष्मी जेवतात. आता बघा, माझ्या भावाकडे ही महालक्ष्मी असते आणि माझी भाऊजाई महालक्ष्मींची तयारी करत आहे. आणि आता आम्ही आरती करून घेणार आहोत. आता इथे सर्व मंडळी आम्ही आरती करून घेत आहे, भावाचे लेकरं वगैरे सर्व. गणपतीची आरती आम्ही कापुराने आणि फुलवातीने, म्हणजे तुपाच्या फुलवातीने करून घेतो. आणि महालक्ष्मीची आरती जे आम्ही कणकेचे दिवे लावलेले आहेत, बनवलेले आहेत, त्याने आम्ही महालक्ष्मीचे आरती करतो. आमच्याकडे अशीच पद्धत आहे की कणकेच्या दिव्यानेच महालक्ष्मीची आरती केली जाते. आणि गणपतीची आरती ही तुपाच्या दिव्याने केली जाते, फुलवातीने म्हणजेच. आणि आता बघा, आरती करत आहोत आम्ही सर्वजण. आता घरातील सर्व सदस्य महालक्ष्मीची आरती करत आहोत. भावाचे मुलं वगैरे सर्वजण आम्ही मिळून आरती करत आहोत. आणि जे कणकेचे दिवे आम्ही बनवले होते त्याने महालक्ष्मीची आरती केली जाते. 5 आरत्या ह्या दिवशी आम्ही म्हणतो. गणपतीची आरती, महालक्ष्मीची आरती, शंकराची आरती, पार्वतीची आरती, अशा वेगवेगळ्या आरत्या ह्या दिवशी आम्ही पूजनाच्या दिवशी म्हणतो. आता आरती झाल्यानंतर महालक्ष्मी आमच्याकडे जेवतात, त्यावेळेस आम्ही थोड्या वेळ दरवाजा बंद करतो, म्हणजेच महालक्ष्म्यांना जेवायला आम्ही वेळ देतो. आणि त्यावेळेस सर्व सदस्य आम्ही हॉलमध्ये बसतो किंवा बाहेर बसतो. आणि निवांत क्षणी बसलेले आहोत सर्वजण, म्हणजे महालक्ष्म्यांना आम्ही वेळ देतो जेवायला. त्यावेळेस निवांत क्षणी हा क्षण आनंदाचा आणि उत्साहाचा असतो. त्यानंतर 5-10 मिनिटांनी आम्ही दरवाजा, महालक्ष्मीला काही चुकलं असेल तुम्ही जेवून घ्या, माफ करा, आणि असं म्हणून दरवाजा उघडतो. बघा, धूपदीपाचा जो धूर सुगंध आहे तो दरवळत आहे सर्वत्र. आणि सुंदर वातावरण, प्रसन्न वातावरण तयार झालेले आहेत. अशा प्रसन्न वातावरणामध्ये लक्ष्म्या कशा खुलून दिसत आहेत. महालक्ष्मी ह्या महालक्ष्म्याच असतात आणि त्या किती खुश दिसतात. असे 5 पक्वान्न ह्या दिवशी आम्ही करतो. 16 भाज्यांना फार मान असतो आणि आंबाड्याच्या भाजीशिवाय आमचे जेवण ह्या दिवशी होत नाही. सुंदरशी रांगोळ्या आम्ही काढलेल्या आहेत तेथे. आणि असं जेवण महालक्ष्म्यांचं झालेलं आहे. त्यानंतर आमच्याकडे सवाष्ण जेवतात. दोन्ही महालक्ष्मींच्या 2 सवाष्ण जेवतात. एक घरची सवाष्ण असते आणि एक बाहेरची, म्हणजेच मुलगी आणि सून, अशा दोघी जणी जेवतात. आणि मुलगी नसेल तर आणखी कोणीतरी सांगितलं जातं. आता बच्चे मंडळी जे आहेत ते महालक्ष्म्यांचे दर्शन घेत आहे आरतीनंतर आणि खुश दिसत आहे. सर्व जणांच्या तोंडावरती जे स्मित हास्य आहे आणि जो वातावरण आहे त्याने एकदम आनंदी आनंद असा झालेला आहे. आता सवाष्ण आम्ही जेवायला बसलेलो आहोत आणि असे 5 पक्वान्न आमच्याकडे ह्या दिवशी केले जाते आणि सवाष्ण जेव घातल्या जाते. दोघी महालक्ष्म्यांचे 2 म्हणून सवाष्ण आम्ही जेवतो. त्याप्रमाणे आम्ही येथे जेवत आहे. आता त्यानंतर जो आम्ही दोरा गाठींसाठी आणि गळ्यात बांधण्यासाठी जो केला जातो तो म्हणजेच आम्ही जे पावलं उमटवतो त्याच हळदीच्या लेपामध्ये त्याचं बुडवले जातात आणि तेच धागे आम्ही वापरतो गाठींसाठी. आता बघा, इथे पाहुणे मंडळी जेवत आहेत. सर्वांचे जेवणं चालू आहेत आणि आता आम्ही निवांत क्षणी हळदी कुंकू सर्वांना देत आहे. हे भाऊजाया माझ्या एकमेकींना हळदी कुंकू देत आहेत. जो स्वयंपाक झाल्यानंतरचा आणि महालक्ष्मी जेवल्यानंतरचा निवांत क्षण असतो त्यामध्ये
हळदी कुंकू केले जाते आणि ह्या माझ्या भाऊजाया आहेत, त्या निवांत क्षणी एकमेकींना हळदी कुंकू देत आहेत. आता ह्या आमच्या सुना आहेत आणि त्याही महालक्ष्मींना हळदी कुंकू अर्पण करत आहेत. बघा, जेवढे पाहुणे मंडळी आलेले असतात तेवढे महालक्ष्म्यांचे स्वागत हे मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने करतात. आमच्याकडे अशी पद्धत आहे, तुमच्याकडे कशी पद्धत आहे बघा. प्रांत कोणताही असो, थोड्याफार फरकाने सारखीच पद्धत असते, थोड्याफार वेगळ्या असू शकतात, परंतु त्यामागची भावना ही आणि आनंद हा एक सारखाच असतो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्वांचा उत्साह हा बघण्यासारखा असतो. तिसऱ्या दिवशी मात्र आपल्याला मोठं मन कठोर करावं लागतं, कारण की महालक्ष्म्यांना आपल्याला विसर्जन करावं लागतं. त्यावेळेस मन मात्र मानत नाही, परंतु ज्या विधी लिहिलेल्या आहेत, जे आपल्याला पद्धती सांगितलेल्या आहेत त्या पाळावंच लागतात. आता माझी मोठी बहीणही ह्या ठिकाणी देवीचे दर्शन घेत आहेत. सर्व सदस्य बघा, माझा भाऊही ह्या ठिकाणी दर्शन घेत आहे महालक्ष्म्यांचे. असे पाहुणे मंडळी आम्ही आणि आमचे घरचे सदस्य, माझे भाऊ भाऊजया, त्यांच्या घरीच महालक्ष्मी असतात. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.